चला तर मंडळी, आजची रेसिपी खूप खास आहे कारण आजची भाजी ही फक्त आणि फक्त थंडीमध्येच येते. आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या पानांची भाजी. म्हणजेच आमच्या इकडे याला घोळाना म्हटलं जातं. हरभऱ्याच्या पानांची भाजी चवीला अप्रतिम अशी लागते आणि ही भाजी फक्त चवदारच नाही बरं का, आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सुद्धा या भाजीच्या शरीरासाठी खूप जास्त महत्त्व आहे. चला आता सगळ्यात आधी हरभऱ्याची भाजी मी अशा पद्धतीने खोडून आणलेली घेतली आहे. याचे निबार देठं आहेत ना ते काढून घ्यायची आणि कवळी कवळी देठं मात्र यामध्ये राहू द्यायची, कारण या देठांमुळे आणि पानांमुळेच मेन चव येणार आहे. ही एकमेव भाजी अशी आहे ना जी करण्या अगोदर धुवून घेतली जात नाही, कारण ही जर भाजी तुम्ही धुतली तर ह्याची संपूर्ण आम निघून जाईल आणि चवही निघून जाईल. त्यामुळे भाजी फक्त स्वच्छ निवडून घ्यायची. जर जी काही कीटक वगैरे लागलेलं असेल ते सगळं झटकून काढून टाकायचं आणि त्यानंतर कुकरमध्ये ही भाजी सगळी घालून घेतली आहे. वाटीभर हरभरा डाळ अगोदरच भिजवून ठेवली होती. 1 तासभर डाळ फक्त भिजवून घ्या आणि या भाजीमध्ये ही डाळ त्याचबरोबर शेंगदाणे घालून घ्यायचे. शेंगदाणे मी थोडे जास्तीचे घातलेत कारण ही भाजी आपण गरगटी बनवणार आहोत. गरगटी भाजीमध्ये शेंगदाणे खूप छान लागतात. त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घालून भाजी शिजायला ठेवली आहे. 4 शिट्ट्या काढायच्या. 4 शिट्ट्यांमध्ये भाजी आणि हरभरा डाळ दोन्हीही व्यवस्थितपणे शिजलं जातं. तोपर्यंत करून घेऊयात एक वाटण. लसूण, जिरे आणि हिरवी मिरची या तिन्ही गोष्टींचं छान वाटण करून घ्यायचं. लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तीचं ठेवा, कारण ही भाजी जरी गरगटी बनवणार असलं ना तरीही याला लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा छान असा तडका बसतो आणि त्यामुळे चव अप्रतिम अशी येते. ही भाजी 2 प्रकारे केली जाते. एक तर सुकी केली जाते, त्यामध्ये पाण्याचा अजिबातही वापर केला जात नाही, आणि दुसरी आहे ती ही गरगटी पद्धत. दोन्ही पद्धती खूप अप्रतिम अशा चवीच्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर कधी गरगटी पद्धतीने केली नसेल ना तर एकदा नक्की करून बघा. चला, वाटण आपलं इथे तयार झाले. आता भाजी शिजली का ती एकदा बघून घेऊयात. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये भाजी आणि डाळ दोन्ही व्यवस्थितपणे शिजलं जातं. आता भाजी आणि डाळ व्यवस्थितपणे आपल्याला घोटून घ्यायचं. भाजी घोटण्याआधी यामध्ये 4 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं. 3 ते 4 चमचे बेसन पीठ घातल्यानंतर भाजी व्यवस्थितपणे घोटून घ्यायची, जेणेकरून डाळ, भाजी आणि बेसन पीठ या सगळ्या गोष्टी छान एकजीव अशा होतील आणि यामुळे भाजीला चवही खूप छान येते. चला, व्यवस्थितपणे मी इथे भाजी घोटून घेतली आहे. एका बाउलमध्ये काढूनही घेतली. तुम्ही बघू शकताय किती सरसरीत अशी ही भाजी झाली. रवीच्या सहाय्याने व्यवस्थित घोटून घ्या. छान पानं आणि देठंसुद्धा एकजीव असे होऊन जातात. ही भाजी पित्तनाशक आहे, त्याचबरोबर रक्तशुद्ध करते, पचनासाठी हलकी आहे. त्यामुळे आवर्जून ह्या सीझनमध्ये भेटणारी ही भाजी खाल्लीच गेली पाहिजे, कारण वर्षभरात ही भाजी परत अजिबातही भेटत नाही. आता फोडणीसाठी 4 ते 5 चमचे तेल गरम करून यावरती हे लसूण, जिरे आणि हिरवी मिरचीचं वाटण घालून घेतले. वाटण छान खमंग खरपूस असं परतवून घ्यायचं. आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायची, ज्यामुळे भाजीला रंग छान येतो. पाव चमचा हळद घातल्यानंतर छान हळदही यामध्ये परतवून घ्यायची आणि आता ही घोटलेली भाजी घालून घ्यायची. ही गरगटी भाजी करण्याची आणखीन एक पद्धत आहे, ती म्हणजे ही हरभऱ्याच्या झाडाची पानं वाळवली जातात. एक 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायची. त्याची छान पूड तयार होते आणि ही पूड आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो आणि ही पूड वापरून सुद्धा आपण हरभऱ्याची ही गरगटी भाजी करू शकतो. ती सुद्धा रेसिपी एकदा नक्की शेअर करेल, कारण ती सुद्धा भाजी खूप छान लागते. कारण वर्षभर ही भाजी परत भेटत नाही, त्यामुळे गावाकडे आवर्जून आई, आजी ही भाजी तोडून आणतात आणि वाळवून ठेवतात, म्हणजे वर्षभर कधी वाटेल तेव्हा ही गरगटी भाजी खाता येते. चला, अतिशय सुंदर अशी भाजी तयार झाली. चवीप्रमाणे मीठही घालून घेतलं होतं आणि 3 ते 4 मिनटं भाजी छान उकळू द्यायची, म्हणजे छानपैकी ती अजून एकजीव होते. बेसन पीठ व्यवस्थित शिजलं जातं आणि गरमागरम भाजी मी इथे सर्व करून घेतली आहे. भाकरी, चपाती, भात कशाही सोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता. ज्वारीच्या भाकरीबरोबर तर याची चव खूप छान लागते. चला, तुम्ही सुद्धा थंडीमध्ये मिळणारी ही हरभऱ्याच्या पानांची भाजी नक्की करून बघा. गरगटी पद्धतीने किंवा सुक्या पद्धतीने दोन्ही बाजू तुम्ही पद्धतीने करू शकता. चला, कसं वाटलं आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर शेअर करा. आणि अशाच हेल्दी, खमंग, चमचमीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या चॅनलला नक्की फॉलो करून ठेवा. भेटूया पुन्हा एकदा अशाच सुपर टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.